तुम्ही स्मोकिंग जरी करत नसलात तरी दिवसाला तुम्ही 3 ते 4 सिगारेट नकळत घेतात. होय, आणि हे खरंय. सध्या इंटरनेटवर ही क्लिप खूप व्हायरल होत आहे, ज्यात अमेरिकन अब्जाधीश ब्रायन जॉन्सन व झिरोदाचे को फाउंडर निखिल कामत हे मुंबईमधील एका 5 स्टार हॉटेलच्या रूममध्ये एक पॉडकास्ट रेकॉर्ड करत होते. विषय होता लॉन्जिटिव्हिटी, म्हणजे जास्त दिवस कसं जगता येईल, त्यासाठी काय काय करावे लागेल याविषयी चर्चा चालू होती. आणि पॉडकास्टमध्येच ब्रायन जॉन्सनने तोंडाला मास्क लावला आणि थोड्या वेळात तर तो डायरेक्ट उठूनच गेला. का तर त्याला भारतातील हवा सहन होत नव्हती. त्याच्या म्हणण्यानुसार, मी पहिल्यांदा 3 दिवस भारतात राहिलो आणि माझे डोळे जळजळ करायला लागले आहेत, त्वचेवर रॅशेस आले आहेत, त्यामुळे मी आता भारतात राहू शकत नाही. आणि जाता जाता त्याने भारतातील राजकीय नेत्यांना हवा प्रदूषणाबाबत चेतावणी दिली आणि या गोष्टीला नॅशनल इमर्जन्सी घोषित करा अशी सूचना सुद्धा केली. पण मग खरंच भारतातील हवा इतकी खराब आहे का, आणि असली जरी तरी त्याने आपल्या शरीरावर काय फरक पडतो याबाबतच सविस्तर चर्चा करणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. सुरुवातीला चांगली हवा आणि दूषित हवा म्हणजे नेमकं काय आहे हे समजून घेऊयात. जनरली मानवाच्या चांगल्या हवेत नायट्रोजन हे सर्वात जास्त 78% असतं. त्यानंतर आपण जो श्वास घेताना वायू शरीरात घेतो तो ऑक्सिजन 21% असतो. एर्गॉन नावाचा नोबेल गॅस म्हणजे जो इतर केमिकल्सशी रिॲक्ट होत नाही तो वायू 0.93% वातावरणात आहे. आणि मग इतर कार्बन डायऑक्साईड, निऑन, हेलियम, क्रिप्टॉन, हायड्रोजन आणि ओझोन हे वायू थोड्या थोड्या प्रमाणावर वातावरणात उपलब्ध आहेत, जे की नैसर्गिकरित्या पाहिजेतच आणि ते सजीवांसाठी घातक सुद्धा नाहीत. पण जी दूषित हवा आहे त्यात हे बाकीचे वायू तर आहेतच, पण नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, व्हीओसीज म्हणजे व्हॉलेटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड हे जास्त प्रमाणावर आहेत आणि हे मानवाच्या शरीरासाठी अजिबात चांगलं नाहीये. आता हे एक्स्ट्राचे वायू येतात कुठून, तर कार, ट्रक, बस आणि इतर वाहनांमधून निघणाऱ्या धुरांमुळे, मोठमोठ्या कारखान्यांमधून पडणाऱ्या विषारू वायूमुळे, कोळसा, शेतीची कामे करताना शेतीमध्ये काही गोष्टी जाळल्या व जंगलातील वणव्यामुळे प्रमुखतः वायू प्रदूषण होतं. तर सोबत प्लास्टिक व इतर घातक पदार्थ जाळल्याने सुद्धा हवा प्रदूषण होतं. आता तुमच्या शहरातील हवा प्रदूषित आहे की नाही हे पाहण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक पद्धत विकसित केली, ज्याला एअर क्वालिटी इंडेक्स असं म्हटलं जातं. या एअर क्वालिटी इंडेक्सनुसार भारतातील किंवा जगभरातील विविध ठिकाणची हवेची गुणवत्ता तपासली जाते. यानुसार जर एअर क्वालिटी इंडेक्स हा 30च्या आत असेल तर ही हवा आरोग्यासाठी उत्तम समजली जाते व 50 पर्यंत असेल तर ती हवा ओके आहे. 50 ते 100 असेल तर ठीकठाक आहे, पण 100 ते 150 असेल तर काही वयोगटातील माणसांसाठी ती हवा हानिकारक आहे. 150 ते 200 असेल तर हवा सर्वांसाठी दुष्परिणामकारक आहे. 200 ते 300 असेल तर भयानक आणि 300 ते 500 असेल तर श्वास न घेण्यालायक ही हवा समजली जाते. आणि तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल की भारतातील दिल्ली, जौनपूर, लखनौ, कानपूर, वाराणसी, मुंबई आणि पुणे यासारख्या प्रमुख शहरांमध्ये हा इंडेक्स तब्बल 150च्या आसपास आहे. म्हणजे या सगळ्या शहरांमध्ये राहणाऱ्या मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी सुद्धा ही हवा धोकादायक आहे. गेल्या 20 वर्षांमध्ये भारतातील हवेची गुणवत्ता खूपच भयानकपणे खालवली आहे. शिवाय भारतातील सध्याचे वायू प्रदूषणाचे प्रमाण जगातील सर्वाधिक असून सध्या यामुळे देशाच्या आरोग्यासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी सुद्धा मोठा धोका निर्माण झाला आहे. पण एक मिनिट, या व्हिडिओची एडिटिंग व स्क्रिप्ट तुम्हाला आवडली आहे का? आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला बनवायचे शिकायचे असेल तर मी तुमच्यासाठी एक खास कोर्स घेऊन येणार आहे. पण त्याआधी तुम्हाला तुमची थोडीशी माहिती डिस्क्रिप्शनमधील गुगल फॉर्ममध्ये द्यावी लागेल, ज्या आधारे मी तो कोर्स तुमच्यासाठी डिझाईन करेल. त्यामुळे डिस्क्रिप्शनमधील गुगल फॉर्म नक्की भरा. आता आपण आपल्या व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे येऊयात. WHO यांनी पब्लिश केलेल्या 2021च्या अहवालानुसार आपल्या देशातील सुमारे 97% जनता कधी ना कधी या हानिकारक हवा प्रदूषणाला सामोरे गेली असून या लोकांना भविष्यात गंभीर आजार होण्याची भीती या अहवालात व्यक्त केली होती. त्यामुळे सध्या संपूर्ण भारतात, विशेषतः शहरी भागात ज्या वेगाने हवा प्रदूषण वाढत आहे ते चिंतेचे कारण नक्कीच आहे आणि हेच यातून स्पष्ट होतंय. आणि यामुळे आपल्या देशाच्या सार्वजनिक आरोग्यावर, पर्यावरणावर आणि अर्थव्यवस्थेवर सुद्धा गंभीर परिणाम होत असून प्रदूषित हवेमुळे आपल्याला अस्थमा, ब्रोंकायटिस यासारखे श्वसनाचे गंभीर आजार होऊ शकतात व स्किन कॅन्सर सारखे त्वचेचे रोग सुद्धा होऊ शकतात. सोबत हृदयविकाराचा धोकाही वाढून अकाली मृत्यू सुद्धा आपला होऊ शकतो. नवजात बालकांना सुद्धा हवा प्रदूषणामुळे इन्फेक्शन होऊ शकतं व या प्रदूषित हवेमुळे देशातील मृत्यूदर आणि आजारपणाचे प्रमाण गेल्या काही काळात वाढल्याचं दिसून आलं असून हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूटच्या 2018च्या अहवालात वायू प्रदूषणामुळे 2015 मध्ये 1.1 दशलक्ष मृत्यू झाले होते. तेच आता 2030 मध्ये 1.7 दशलक्ष पर्यंत वाढणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. सोबत हवा प्रदूषणाचे पर्यावरणावरही काही गंभीर परिणाम होत आहेत. त्यामध्ये माती आणि जलस्रोत दूषित होतात, वनस्पतीचे नुकसान होते आणि वन्यजीवांवर सुद्धा परिणाम होतो. त्यामुळे जैविक परिसंस्थांवर प्रतिकूल परिणाम सुद्धा होत आहे. प्रदूषित हवेत मोठ्या प्रमाणावर असलेल्या सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईडमुळे
कधी कधी ॲसिडचा पाऊसही पडलेला आपल्याला दिसून येतो। या ॲसिडच्या पावसामुळे मातीची गुणवत्ता खराब होते। यासोबत या हवा प्रदूषणाचे काही आर्थिक परिणामही देशाला भोगावे लागत असून त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला दरवर्षी 150 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आर्थिक नुकसान होत असल्याचा शासकीय यंत्रणांचा अंदाज आहे। कारण या हवा प्रदूषणामुळे मातीचं नुकसान होऊन शेतीमालाचे प्रोडक्शन आणि उत्पन्न कमी होतं। शिवाय आरोग्य समस्यांमध्ये वाढ झाल्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या खर्चातही झपाट्याने वाढ होत आहे। तसंच वाढत्या आरोग्य समस्यामुळे कामगारांकडून सुद्धा कमी काम होत आहे। यासोबतच हवा प्रदूषणाचा प्राण्यांच्या जीवनावरही विपरीत परिणाम होतो असं शास्त्रज्ञांच्या संशोधनाद्वारे सिद्ध झालेलं आहे। यामुळे जागतिक तापमान वाढ म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग सुद्धा होत आहे। आता कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल की देशाच्या आरोग्य व्यवस्थेला, अर्थव्यवस्थेला आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या या हवा प्रदूषणाबद्दल सरकार काही उपाययोजना करतंय की नाही? तर भारत सरकारने एअर पोल्युशनच्या समस्येशी लढण्यासाठी सुमारे 1.7 अब्ज डॉलर्सची तरतूद केली आहे। या अंतर्गत भारतातील हवा प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत। यामध्ये ज्या शहरांची लोकसंख्या 10 लाखांपेक्षा जास्त आहे अशा शहरांवरती विशेष लक्ष केंद्रित करून सरकारने त्या शहरातील हवा प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्याचं दिसून येत आहे। शिवाय हवा प्रदूषण परिणामकारक रोखण्यासाठी आणि या सगळ्या प्रयत्नांना कायदेशीर चौकट देण्यासाठी सरकारकडून हवा प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 1981 लागू करण्यात आला आहे। त्यासोबतच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांना देशभरातील हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करण्याचे कार्य आणि अधिकार सोपवण्यात आले असून फक्त हवेचे प्रदूषण रोखणे ही जबाबदारी या मंडळांकडे दिलेली आहे। शिवाय देशात केल्या जाणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या प्रकल्पांसाठी पर्यावरण परवानग्या सरकारकडून घेण्याचे अनिवार्य करण्यात सुद्धा आलेले आहे। तसेच सर्व प्रदूषणकारी उद्योगांसाठी पर्यावरणीय लेखापरीक्षण अनिवार्य करण्यात आले आहे। यासोबतच महामार्ग आणि वाहतूक महामार्गावर मोठ्या प्रमाणावर झाडे लागवड करून ग्रीन कॉरिडॉर तयार करून वाहनांमुळे होणाऱ्या हवा प्रदूषणावर कंट्रोल करण्याचे प्रयत्न सरकार करत आहे। शिवाय सरकार वायू प्रदूषण रोखण्यासाठी सौर, पवन ऊर्जा यासारख्या स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत असल्याचं दिसून येत आहे। पण हे सगळं केलं जाते खरं, पण भारतासारख्या मोठ्या देशाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी हे अजिबात पुरेसं नाहीये। या गोष्टींची लेवल खूप वाढवावी लागेल व मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुद्धा करावी लागेल, तरच कुठे सरकारी प्लॅन यशस्वी होऊ शकतात। आता सरकार त्यांच्या परीने हवा प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न जरी करीत असलं तरी सरकारचे हे प्रयत्न हवा प्रदूषण रोखण्यासाठी पुरेसे नाही येतं। कारण जगातील सर्वाधिक 15 प्रदूषित शहरांमध्ये 12 शहरं तर आपल्या देशातीलच आहेत। त्यामुळे आपल्या देशात सध्या हवा प्रदूषण ही अतिशय गंभीर समस्या बनल्याचं दिसून येतंय। शिवाय या हवा प्रदूषणामुळे आपल्या देशाच्या आरोग्य व्यवस्थेला, अर्थव्यवस्थेला आणि पर्यावरणालाही तोटा सहन करावा लागत आहे। सध्या हे हवा प्रदूषण कमी करणं आपल्यासाठी व आपल्या पुढील पिढीसाठी अत्यंत आवश्यक आहे। देश पातळीवर सरकार त्यांचे प्रयत्न करत जरी असलं तर एक समाज म्हणून, समाजाचा एक वैयक्तिक घटक म्हणून आपण सर्वांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर करून, जमेल तिथे प्रवासासाठी सायकल वापरून, झाडे लावून, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करून, शिवाय सरकारने घालून दिलेल्या वेगवेगळ्या नियमांचे काटेकोर पालन करणं, या सगळ्या गोष्टी आपण केल्या तरच आपण हवा प्रदूषणावर कंट्रोल मिळवून मध्य प्रदेशातील सतना, कर्नाटकमधील मैसूर आणि मंगळूर, मणिपूरमधील इम्फाळ, महाराष्ट्रातील कुंभेरी आणि इंदूर या शहरांसारखी स्वच्छ हवा आपल्याला पण मिळू शकते। आणि मला वाटतं आपण भारताचे सुजाण नागरिक म्हणून आपल्यासाठी आणि आपल्या पुढील पिढीसाठी एवढं तरी आपण करू शकतो। आणि हेच तुमच्या मित्रांना, कुटुंबातील इतर लोकांना समजावून सांगण्यासाठी हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा व चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा। आणि ते व्हिडिओ एडिटिंग व स्क्रिप्ट रायटिंग शिकायची असेल तर डिस्क्रिप्शनमधील गुगल फॉर्ममध्ये तुमची माहिती नक्की भरा। चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।